हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त मस्त असं सगळीकडे मस्त असा पाऊस पडत आहे. मस्त असं पावसाळ्याचं वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायला कोणाला नाही आवडणार. तर मस्त असं मका, आता मक्याची कणसं जे आहेत ना ते बाजारामध्ये अवेलेबल झालेलं आहेत. तर एक कणीस घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याची मस्त असं मका जे असते तर ते वेगळे दाणे साईडला काढून घ्यायचे आहेत. मिक्सरला वाटून घ्यायचे आणि थोडेसे साईडला काढून ठेवायचे. तर ते मिक्सरला बारीक पेस्ट करायच्यानंतर ते मस्तपैकी गाळून घ्यायचं आणि गॅसवर त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकून मस्त असं उकळून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल तसा फेस जो आहे पांढरा तो साईडला काढून ठेवायचा आणि उकळायच्या नंतर साईडला ते पेज बनवलेलं आहे तर ते साईडला काढून ठेवायचं. मस्त अशी एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, अद्रक आणि लसणचे तुकडे मस्त असे टाकायचे. त्याच्यात तुम्हाला जेवढ्या व्हेजिटेबल आवडतात ना तेवढ्या व्हेजिटेबल तुम्ही टाकू शकता, पण मेन 3-4 आहेत ना त्या यामध्ये टाकल्याच पाहिजेत. मेन म्हणजे पत्ताकोबी, गाजर. तर या ठिकाणी मी ना किसून घेतलं, थोडंसं मिक्सरला फिरवलं. तुम्ही नुसतं बारीक चॉप करू शकता किंवा चॉपरला कट करू शकता. मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे थोडीशी कांद्याची पात टाकायची आहे आणि जे मका चोलून ठेवली होती आपण ते सुद्धा परतवताच टाकायची आणि मस्त असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे पेज बनवलेलं होतं मकाचं ह्याचं तर ते यामध्ये टाकायचं. चवीप्रमाणे नमक आणि थोडीशी किंचित साखर यामध्ये टाकायची. टेस्ट अप्रतिम लागते आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना काळी मिरी पावडर तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं उकळवच्या नंतर 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये टाकायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं थिकनेस यायला सुरुवात होते. त्याच्यात जर तुम्हाला थोडंसं तिखट जवळत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये मिरची किंवा लाल मिरची पावडर थोडीशी टाकू शकता. नाही टाकली तर देखील चालते. अगदी अप्रतिम सूप लागतं, गरमागरम सूप. बाहेर थंड वातावरणात गरमागरम सूप प्यायला मज्जाच काही वेगळी असते. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.